नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता रागिणीच्या प्लॅननुसार पौर्णिमा काम करत असते. पौर्णिमा आता घरामध्ये सगळीकडे धूप दाखवत असते आणि तेव्हाच ती स्टोरूममध्ये सुद्धा येते. तेव्हा स्टोरूममध्ये आल्यानंतर कपाटाचे दरवाजे उघडायला रघु काकासुद्धा तिथे आलेले असतात. तेव्हा ते एका एका कपाटाचे दरवाजे उघडत असतात आणि तिथे सुद्धा पौर्णिमा धूप दाखवत असते. त्यानंतर इथे अचानक एका कपाटाचा दरवाजा उघडल्यानंतर रघु काका मागे वळून बघतात तर तिथे पौर्णिमा नसून रागिनी असते. रागिनीच्या हातामध्ये धूप असतं आणि ती त्याचा धूर आता रघु काकांच्या चेहऱ्यावरती देत असते. तेव्हा रघु काका म्हणतात की मालकीनबाई, हे तुम्ही काय करताय? तेव्हा रागिनी म्हणत असते, शुद्धीकरण करते रे तुझं, शुद्धीकरण करते. कारण इथे आल्यानंतर आकाशच्या डोक्यामध्ये तू जे काही भरवलेस ना, की भूमीला बरं करण्यासाठी आपण आता प्रयत्न केले पाहिजेत, हे तूच भरवलेस ना आकाशच्या डोक्यामध्ये. तेव्हा रघु काका म्हणतात, नाही मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता भूमी साबुदाण्याची खिचडी करत असते आणि तेवढ्यातच तिथे माणसेसुद्धा येते केळीचं पान घेऊन. भूमी म्हणते, केळीचं पान सापडलं का? तेव्हा माणसे म्हणते, हो ना ताई, आता हे मोठं आहे तर एकाचे 2 करते. तेव्हा इथे भूमी म्हणते, ठीक आहे, पण ते व्यवस्थित आता चांगलं पुसून वगैरे घे. आणि इथे आता भूमी म्हणते की साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली आणि इथे साखर संपली, मी लगेचच स्टोरूममधून घेऊन येते. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, तुझ्या लाडक्या बहिणीला सांगतेस का? तेव्हा भूमी म्हणते, नाही नको, ती जर आणायला गेली ना तर पुढचा श्रावणी सोमवार येईल. त्यानंतर इथे आता रागिनी रघुला धमकवण्याचं काम करत असते. रागिनी म्हणत असते की जेव्हा मी आकाशला सांगितलं की भूमीला बरं करण्यासाठीचे प्रयत्न बंद कर, तिच्या डोक्यावरती ताण येतोय, तेव्हा आकाशने सगळं काही थांबवलं होतं आणि तू आल्यानंतर त्याने पुन्हा त्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. मग याला काही योगायोग म्हणायचं का? हे सगळं तू त्याच्या डोक्यात भरवलेस ना. भूमीला बरं करण्यासाठीचे प्रयत्न तुम्ही दोघं जण मिळून करताय. मला सगळं काही कळलंय. का करतोयस तू असं? तेव्हा इथे आता भूमी जेव्हा स्टोरूममध्ये जात असते तेव्हा अभिसुद्धा आता घरी परत आलेला असतो आणि तो बघतो तर काय, तो म्हणतो, पौर्णिमाने मला सांगितलंय की रघु आणि आई दोघं जण स्टोरूममध्ये आहेत. जर भूमीने बघितलं की आई रघुला धमकावते तर तिचं सत्य बाहेर येईल. काही करून भूमीला थांबवायला हवं. रघु काका म्हणत असतात की मालकीनबाई, अहो भूमी मॅडम खूपच जास्त चांगले आहेत, खूपच जास्त साध्या आहेत, त्यांचा तुमच्यावरती विश्वास आहे. आणि आकाश बाबा तर काय, तुम्हाला आपली आई मानतात, मग तुम्ही कशाला त्यांना त्रास देताय? तुम्ही आई आहात ना त्यांची, मग आकाश बाबांना तुम्ही त्रास देऊ नका. मी हात जोडतो, तुम्हाला विनंती करतो. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, मला शहाणपणा शिकवायचा नाही तू, मी त्याची आई वगैरे काही नाही आहे. उगाच मला इमोशनल करायचं नाही. आणि मी इथे का राहते तुला चांगलंच माहिती आहे. ही संपत्ती प्रॉपर्टी हवी आहे ना मला, म्हणून राहते. तू उगाच मला शहाणपणा शिकवू नकोस. तेव्हा इथे आता रागीने रघु काकांची गलफटी पकडते आणि त्यांना आता एका कोपऱ्याला फेकून देते. तेव्हा इथे भूमी स्टोरूममध्ये आलेली असते साखर घ्यायला. तेव्हा तिला आता आवाज येतो म्हणून ती बघायला जात असते की स्टोरूममध्ये अजून नक्की कोण कोण आहे. तेव्हा इथे आता रघु काकांना मारण्यासाठी रागिनीने खूप छान प्लॅन केलेला असतो आणि ती आता त्या पद्धतीने त्यांना धमकवत असते आणि मारतसुद्धा असते. तर इथे एका कोपऱ्यामध्ये आता रागिनीने रघु काकांना फेकून दिलेलं असतं. तेव्हा भूमी आता आवाज झाल्यामुळे बघायला जात असते की नक्की तिथे कोण कोण आहे. तिथे जाताना आता इथे अभि एक कपाट असतं ते भूमीच्या अंगावरती लोटून देतो. तेव्हा इथे भूमी त्या कपाटाला हात मारते आणि बाजूला जोरात खाली पडते. तेव्हा भूमी आता पडत असताना आकाशला जोरात हाक मारते. तेव्हा भूमीचा आवाज ऐकून रागिनी आता सतर्क होते. तर इथे रघु काका येतात आणि भूमीला पडलेलं बघून मालकीनबाई अशी जोरात हाक मारतात. तेव्हा इथे आता रागिनी त्याला धमकी देत असते मारण्याची. जर का इथे आकाशला सांगितलं तर तुला सोडणार नाही म्हणून अशी धमकी देते. तर इथे आकाश धावत पळत येतो आणि म्हणतो, काय झालं भूमीला? भूमी खाली का पडली? तिला चक्कर आली का? तेव्हा रागिनी म्हणते, आम्हाला सुद्धा माहिती नाही रे आकाश. भूमीचा आवाज ऐकला आणि आम्ही धावत पळत इथे आलो. तेव्हा इथे भूमीच्या डोक्याला सुद्धा मार लागलेला असतो कारण ती जोरात खाली कोसळलेली असते. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो की आपण अभि तिला रूममध्ये घेऊन जाऊया. तेव्हा इथे आता अभिसुद्धा हेल्प करत असतो आणि हे सगळं कारस्थान अभिनेच केलेलं असतं तिच्या अंगावरती कपाट टाकण्याचं. तर इथे आता डॉक्टर चेक करायला आलेले असतात. भूमीच्या डोक्याला मार लागलेला असतो. तेव्हा रागिनी अभिचा हात पकडते आणि म्हणते की गुड
गुड जॉब. माझं कारस्थान भूमीच्या समोर येण्याच्या आधीच तू हे काम करून टाकलंस. खरंच खूप उत्तम काम केलेस तू अभि. तर इथे रागिणीला खूप कौतुक वाटत असतं अभिच्या या कारस्थानाचं. त्यानंतर इथे डॉक्टर आता भूमीला चेक करतात. डॉक्टर म्हणत असतात की रक्तस्राव खूप झालेला आहे, म्हणून थोडं BP लो झालं आहे आणि त्यांच्या अंगाला मुक्का मारसुद्धा खूप लागला आहे, म्हणून त्यांचं अंग दुखतं आहे. मी त्यांना एक पेन किलरचं इंजेक्शन देते, म्हणजे तुम्हाला झोपसुद्धा लागेल आणि तुम्हाला लवकर बरंसुद्धा वाटेल. तेव्हा भूमी म्हणते, नाही डॉक्टर, मला तुम्ही पेन किलरचं इंजेक्शन देऊ नका. आमच्या घरामध्ये पूजा आहे, मला पूजेलासुद्धा बसायचं आहे, त्याच्यामध्ये खोडा नाही घालायचा आहे. मला एवढं काही झालेलं नाही आहे. तेव्हा इथे भूमीचं अंग दुखत असतं, कारण तिला मुक्का मार लागलेला असतो हे आकाशच्या लक्षात येतं. आकाश म्हणतो, नाही भूमी, तू आता आराम करायचा आहे आणि पूजेचं काय, पूजेला अभि आणि पौर्णिमा बसतील, पण तू आराम कर बरं. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, तुम्ही तुमच्या मिस्टरांचं ऐका, ते अगदी तुम्हाला योग्य तो सल्ला देत आहेत. तेव्हा मानसी म्हणत असते, नाहीतर काय ताई, हे बघ, तू पूजेची काळजी करू नको, तुला बरं वाटत नाही आहे ना, तू आधी आराम कर बरं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आणि पूजेचं काय, आपण पुढच्या सोमवारी ठेवूया कीर्तन वगैरे, आता फक्त अभिषेक झाला तरीसुद्धा चालेल. आपण भजन कीर्तन पुढच्या सोमवारी घेऊ, तुझ्यासाठी ते आपण ठेवणार होतो ना म्हणून. तेव्हा इथे आता डॉक्टर म्हणत असतात, मी तुम्हाला इंजेक्शन देतो आहे, तुम्ही ते घ्या आणि 4-5 तास आराम करा. तेव्हा इथे भूमीला पूजेलासुद्धा बसायचं असतं आणि भजन कीर्तनसुद्धा ऐकायचं असतं. पण इथे डॉक्टरांनी आता भूमीला इंजेक्शन दिल्यामुळे ते आता शांतपणे इथे झोपणार असते. तर इथे डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, यांना शुद्ध आल्यानंतर, यांची झोप पूर्ण झाल्यानंतर या उठल्या की तुम्ही जरा मला कॉल करा, मग मी तुम्हाला सांगेन. तेव्हा इथे पुढे काय करायचं आहे, ते कुठल्या टेस्ट वगैरे करायचे असतील तर. त्यानंतर इथे भूमीला आता आराम करायला सांगितलेलं असतं. आकाश म्हणतो की भूमी, तू पड बरं, तू शांतपणे झोप, मी आहे तुझ्याबरोबर इथे. तेव्हा इथे भूमी आता शांतपणे झोपते. आकाश तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, तिची भीती घालवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे आकाश खूप जास्त इमोशनल झालेला असतो, कारण त्याला भूमीची अवस्था बघवत नसते. आजी म्हणत असतात की आकाश, अरे नको एवढा त्रास करून घेऊस, हे बघ भूमी लवकर बरी होईल. तेव्हा रागिनी म्हणत असते, आणि आकाश, भूमीची अवस्था तू बघतोयस ना, तू सुद्धा जर असा खचून गेलास तर आमचं काय होईल रे, आम्हाला कोण सांभाळून घेईल. तेव्हा तू असं खचून जाऊ नकोस, भूमी लवकरात लवकर बरी होईल. तिची अवस्था आम्हालासुद्धा बघवत नाही आहे. बिचारी किती हौशेने हे सगळं करत होती, पण असू दे, पुढच्या सोमवारी आपण तिची सगळी हौसमौस पूर्ण करूया. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आत्या, अगं भूमीच्या आयुष्यामध्ये हे असं का सतत घडत असतं, देवाला तिला वाटत नाही आहे का बरं करावं? ती सुद्धा एका सामान्य माणसासारखं आयुष्य का जगू शकत नाही आहे, आपल्यासारखं नॉर्मल आयुष्य का ती जगू शकत नाही आहे. नेहमी तिला बरं करण्यासाठी मी काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो आणि काहीतरी असं घडतं की भूमीलाच त्या गोष्टीचा त्रास होतो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, भाऊजी, पण मला असं वाटतंय ना की ते कपाट ताईच्या अंगावरती पडलंच कसं, हे कुणीतरी मुद्दामून घडून आणलं होतं का? तेव्हा आकाश म्हणतो, नाही गं मानसी, हे सगळं मुद्दामून कोण करेल आपल्याच घरामध्ये, भूमीला त्रास देण्याचा प्रयत्न कोण करेल ना, हे चुकूनच झालं होतं. अभि म्हणाला ना, कपाटाचा जो खालचा पाय होता तो सुद्धा अर्धवट तुटला होता आणि म्हणूनच त्या कपाटाचा तोल गेला असावा. तेव्हा इथे आकाश म्हणतो की बरं चला, आपण आता खाली जाऊया, कारण ते गुरुजी आणि बुवा कधीही आता घरी येतील, त्यांना रिसीव्ह करायला नको का? तेव्हा इथे सगळेजण खाली जातात. तेव्हा रघु काका आता भूमीकडे बघत असतात आणि म्हणतात की मालकीनबाई, आकाश बाबा खूपच जास्त साधे भोळे आहेत, त्यांना काही कळत नाही. तरी ते रघु काकांना आता जो काही घातपात करण्यात आलेला असतो ते सगळं आता आठवतं. तेव्हा इथे ते दोघंजणं जेव्हा हनीमूनला गेलेले असतात, आकाश आणि भूमी, तेव्हा त्या टेंटमध्ये असताना त्या टेंटला सुद्धा आग लागलेली असते. त्यानंतर इथे दोघंजणं जेव्हा बोटमध्ये असतात तेव्हा इथे बोटसुद्धा खूप मोठ्याने स्फोट होते. त्यानंतर इथे आता भूमी स्टोरूममध्ये सुद्धा पडते. तेव्हा इथे रघु काका म्हणतात की मालकीनबाई, हा योगायोग नाही आहे, हा अपघात नाही आहे, तर हा घातपातच आहे. तर इकडे रागिनी म्हणत असते की अभि,
अगदी योग्य वेळेवरती येऊन तू मला वाचवलेस. तुला माहिती आहे का, त्या भूमीला आज माझा खरा चेहरा कळला असता. तिने बघता बघता अभि तिथे आला आणि अगदी योग्य वेळी तिच्यावरती तू कपाट लोटून दिलं होतंस. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, पण आई, तुम्हाला माहिती आहे का, अभिला मीच सांगितलं होतं की तुम्ही आणि रघु काका स्टोरूममध्ये आहात, म्हणून तर ते तुमची मदत करायला तिथे आले ना. तेव्हा रागिनी म्हणत असते, हो ग बाई हो, मला माहिती आहे. मग आता काय करू, तुला गिफ्ट देऊ का, तुझ्यामुळेच हे सगळं झालंय. तेव्हा अभि म्हणतो की आई, नेहमी ही माती खात असते, पण आज हिने सोनं खाल्ले सोनं. तेव्हा इथे रागिनी म्हणते, मग तुम्हाला आता गिफ्ट तर द्यायला हवं ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते, गिफ्ट काय देणार आहात. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आज श्रावणी सोमवार पहिलाच आहे, आज अभिषेक सुद्धा होईल. त्या अभिषेकच्या पूजेला बसायचा मान मी तुम्हाला दोघांना देणार आहे. तुम्ही तिथे आज पूजेसाठी बसायचं. तेव्हा इथे आकाश आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. भूमीबरोबर जे काही झालेलं असतं त्यामुळे पूर्णपणे अपसेट झालेला असतो. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की आकाश, सगळी तयारी अगदी व्यवस्थित झालेली आहे. तेव्हा आता प्रशांतसुद्धा पूजेला आलेला असतो. प्रशांत आल्यानंतर सगळ्यांना आनंदाने भेटतो, पण इथे सगळ्यांचे चेहरे उतरलेले असतात, कुणीही हसत नसतं. तेव्हा प्रशांत म्हणतो, काय झालं, सगळं काही ठीक आहे ना, तुम्ही सगळेजण एवढे सिरियस का आहात, जिजू काय झालंय. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही काही नाही. तेव्हा अथर्व म्हणत असतो, अरे भूमिताई आहे ना स्टोरूममध्ये पडली, तिच्या अंगावरती आहे ना कपाट आलं असतं, त्याने धक्का देऊन ती बाजूला पडली होती. तेव्हा इथे आता प्रशांतला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, काय, ताईच्या अंगावरती कपाट पडलं, मी जाऊन बघून येतो. जिजू, मला जाऊन बघून यायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, हो जा ना, तू भूमीला बघून ये. तेव्हा प्रशांत भूमीच्या रूममध्ये जातो तिला बघण्यासाठी. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की आकाश, सगळी तयारीसुद्धा आता झालेली आहे, बाकीचं जर काही असेल तर ते सुद्धा आपण उरकून घेऊया. तेवढ्यातच आता इथे रागीने सगळेजण आता बाहेर येतात. तेव्हा रागीने आल्यानंतर आकाशला म्हणत असते की आकाश, नको बाळा स्वतःला त्रास करून घेऊ, हे बघ भूमीला बरं वाटेल, आणि आता डॉक्टरांनी सांगितलंय ना, तिच्या अंगाला मुक्का मार लागलाय. तेव्हा आता पेन किलरचं इंजेक्शन दिलंय, थोडा वेळ ती झोपेल आणि मग नंतर तिला बरं वाटेल, कशाला तू त्रास करून घेतोस. तेव्हा इथे आकाश आता लहान मुलांप्रमाणे रागिनीला मिठी मारतो आणि म्हणत असतो की आत्या, हे सगळं काय झालं, माझी भूमिका अशी जाऊन पडली तिथे. तेव्हा इथे आकाशला त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. तेव्हा रागिनी म्हणत असते की आकाश बाळा, नको त्रास करून घेऊ, अरे तूच जर असं खचून गेलास तर मग तिला आम्हाला कोण सांभाळेल, सांग बरं तू. हे बघ सगळं काही व्यवस्थित होईल. तेवढ्यातच इथे आता गुरुजीसुद्धा आलेले असतात. तेव्हा गुरुजी आल्यानंतर सगळेजण त्यांच्या इथे स्वागतासाठी जातात. तेव्हा इथे आरतीचा मान आता पौर्णिमेला देण्यात येतो. रागिनी म्हणत असते की जा, तबक घेऊन ये. तेव्हा इथे पौर्णिमा आता धावत पळत तबक आणायला जाते. तर इथे आता सगळेजण दारापाशी येतात आणि इथे आता गुरुजी आलेले असतात, म्हणून त्यांचं खूपच जास्त मानाने स्वागत करतात. तेव्हा इथे आता पौर्णिमा गुरुजींच्या पायावरती इथे आता गंगाजल टाकते, पाणी टाकते, त्याच्यानंतर दूध टाकते थोडं थोडं, आणि त्यांना आता इथे औक्षण करते आणि घरामध्ये घेते. तर इकडे आता पौर्णिमेला हा मान मिळालेला असतो आरतीचा, औक्षणाचा. त्यामुळे ती आता खूपच जास्त खुश झालेली असते, कारण हा सगळा मान हा भूमीचा असतो. कारण महाजनांच्या इथे गुरुजी आलेले असतात आणि पौर्णिमा ही पटवर्धन असते. तरीसुद्धा इथे गुरुजी तिचा मान आता स्वीकारून घेतात आणि ते यांना खूपच जास्त आदराने आता घरामध्ये सुद्धा घेतलं जातं. तेव्हा इथे गुरुजी आल्यानंतर सगळ्यात आधी आई योगेश्वरीचा आशीर्वाद घेतात. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की मला सुद्धा तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर इथे आता आकाश म्हणत असतो की गुरुजी, तुम्ही एक काम करा, आधी थोडं काहीतरी खाऊन घ्या आणि नंतर तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात की नाही, आधी परमेश्वराची इथे आम्ही पूजा करणार, त्यांची सेवा करणार आणि नंतर खाण्यापिण्याच्या गोष्टी. जर तुम्हाला द्यायचंच असेल तर थोडं पाणी आधी प्यायला द्या, नंतर मी इथे अभिषेकाला सुद्धा सुरुवात करतो आणि कीर्तनाला सुद्धा सुरुवात करतो. तेव्हा आकाश म्हणतो की गुरुजी, हे सगळं मी माझ्या बायकोसाठी करत होतो, पण माझ्या बायकोला थोडंसं लागलंय, तेव्हा ती इथे येऊ शकत नाही आहे. तेव्हा कीर्तन आपण पुढच्या सोमवारी केलं तर चालेल का. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात की हो चालेल ना. तेव्हा तिथे भूमी येते आणि म्हणत असते, आकाश, अरे जर देवाच्याच मनात असेल की माझ्या हातूनच जर त्यांचा अभिषेक आणि कीर्तन दोन्हीसुद्धा व्हायला हवे असतील, असं जर देवाच्याच मनात असेल, तर आपण माणसं कोण आहोत ना थांबवणारी. तर इथे आता भूमीला एवढा मार लागलेला असतो तरीसुद्धा पूजा पूर्ण करण्यासाठी आणि आकाशने तिच्यासाठी जो घाट घातलेला असतो कीर्तनाचा,
भजनाचा, त्यासाठी तिला ही पूजा पूर्ण करायची असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे गुरुजी आता आपल्या कीर्तनाला सुरुवात करतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी भूमी आणि आकाशची स्टोरी घेतलेली असते, की एक राजा आणि राणी दोघांनी केला दोघांचा संसार सुरू. तर इथे एका छोट्याशा घरामध्ये दोघांनी संसार सुरू केला होता आणि त्यानंतर इथे झाला घातपात. इथे बोटीला लागली आग. हे सगळं आता गुरुजी बोलत असतात. तेव्हा भूमी ती स्टोरी पूर्णपणे ऐकते. तिला सगळे व्हिज्युअल आता डोळ्यासमोर येऊन उभे राहतात. तेव्हा भूमी म्हणते, की "आकाश, ही स्टोरी आपली आहे ना?" तेव्हा इथे आता रागिणीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर इथे भूमी म्हणते, की "आकाश, ही स्टोरी आपली आहे." तेव्हा आकाशला खूप जास्त आनंद होतो.